विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे स्मार्ट पॉलिटिकल सायन्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करत आहे। प्रकरण क्रमांक 4 संविधानिक शासन या प्रकरणाची चर्चा आपण सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रमुख 4 मुद्दे विचारात घेणार आहोत। मुद्दा क्रमांक 1 संविधानिक शासन म्हणजे काय। मुद्दा क्रमांक 2 संविधान, दुसऱ्या शब्दात राज्यघटना म्हणजे काय। मुद्दा क्रमांक 3 संविधानातील परस्पर संबंधी असे 3 घटक आणि मुद्दा क्रमांक 4 संविधानाचे स्वरूपानुसार पडणारे 2 प्रकार, एक लिखित संविधान आणि आकडा 2 अलिखित संविधान। विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कल्पना आहे की आपण भारत, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांच्या संदर्भात ही चर्चा करणार आहोत। आता आपण विचारात घेऊया मुद्दा क्रमांक 1 संविधानिक शासन म्हणजे काय। संविधानिक शासन म्हणजे असे शासन जे संविधानाच्या मार्गाने चालविले जाते। राज्यकारभार करण्याचा एक निश्चित मार्ग संविधानाने निर्धारित केलेला असतो। संविधानाने ठरवून दिलेल्या मार्गाप्रमाणे चालविले जाणारे शासन संविधानिक शासन म्हणून ओळखले जाते। राज्यकारभार विषयक नियम आणि तत्वे यांना अनुसरून चालविले जाणारे शासन म्हणजे संविधानिक शासन असाही संविधानिक शासनाचा अर्थ घेतला जातो। राज्यकारभाराचे विशिष्ट नियम आणि त्यासंबंधीची तत्वे संविधानाने निर्धारित केलेली असतात। हे नियम आणि तत्वे यांना अनुसरून राज्यकर्त्यांनी राज्यकारभार चालविणे अपेक्षित असते। ज्या देशात शासन हे नियम आणि तत्वे यांना अनुसरून चालविले जाते ते शासन संविधानिक शासन म्हणून ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, असे शासन असते लोकशाही शासन। लोकशाही शासनात संविधान शासनाच्या सत्तेवर काही मर्यादा टाकते। अशा मर्यादांचे पालन करून जे शासन चालविले जाते त्यालाच संविधानिक शासन असे म्हटले जाते। आधुनिक काळात प्रत्येक देशाला स्वतःचे असे एक संविधान असते। अगदी हुकुमशाही असलेल्या देशात देखील त्या देशाचे म्हणून एक संविधान असते। अर्थात असे असले तरी हुकुमशहा आपल्या मनमर्जीप्रमाणे राज्यकारभार करतो। हुकुमशाहीतील राज्यकारभार हा संविधानातील नियम आणि तत्वे यांना अनुसरून चालविला जातोच असे नाही। बऱ्याचदा हुकुमशहा संविधानातील तत्वे आणि नियम यांच्याकडे दुर्लक्ष करतो। अर्थात संविधान हुकुमशाही देशात शासनाच्या सत्तेवर मर्यादा टाकू शकत नाही। या उलट लोकशाहीमध्ये शासनाच्या सत्तेवर संविधानानेच मर्यादा टाकलेल्या असतात। लोकशाहीत मात्र संविधानातील नियम आणि तत्वे यांच्याकडे दुर्लक्ष करणे राज्यकर्त्यांना शक्य नसते। राज्यकर्ते संविधानातील नियम आणि तत्वे यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत आणि जर राज्यकर्त्यांनी असे दुर्लक्ष केलेच तर त्या देशातील नागरिक अशा राज्यकर्त्यांना सत्तेवरून बाजूला करू शकतात, सत्तेवरून दूर करू शकतात आणि नागरिकांना हा अधिकार संविधानानेच दिलेला असतो। थोडक्यात संविधानाप्रमाणे राज्यकारभार करणाऱ्या लोकशाही शासनाला संविधानिक शासन असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विचार करूया मुद्दा क्रमांक 2 संविधान, दुसऱ्या शब्दात राज्यघटना म्हणजे काय। संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असतो। जिवंत दस्तऐवज या शब्दाचा अर्थ होतो हा दस्तऐवज सतत मार्गदर्शन करणारा असतो, शिवाय त्याची उपयुक्तता कधीही कमी होत नाही। हा दस्तऐवज मार्गदर्शन करतो कोणाला? त्या देशातील नागरिक, समाज आणि शासन यांना, शिवाय त्याची उपयुक्तता
तिथपर्यंत टिकून असते जोपर्यंत तो समाज राष्ट्र म्हणून अस्तित्वात आहे. संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असतो, कारण तो त्या देशातील नागरिक, समाज आणि शासन यांना सतत मार्गदर्शन करणारा असतो. शिवाय त्याची उपयुक्तता कधीही कमी होत नाही. आता आपण संविधान ही संकल्पना समजून घेण्यासाठी संविधानाच्या काही व्याख्यांचा विचार करूया. संविधान म्हणजे अशी राजकीय तत्वे ज्या आधारे त्या देशातील राज्यकारभार चालविला जातो. उदाहरणार्थ, भारतीय संविधानात लोकशाही, प्रौढ मताधिकार, धर्मनिरपेक्षता, समाजवादी तत्वज्ञान ही राजकीय तत्वे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार या देशातील राज्यकारभार होणे अपेक्षित असलेले दिसते. संविधान म्हणजे राज्यकारभार विषयक मूलभूत नियम आणि कायदे यांचा संग्रह होय. संविधानात राज्यकारभाराचे नियम आणि कायदे नोंदलेले असतात. अर्थात हे कायदे आणि नियम मूलभूत स्वरूपाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कायदे पाळतो ते सर्वच कायदे संविधानात नोंदलेले नसतात. संविधानातील कायदे हे मूलभूत असतात. मूलभूत नियम आणि कायदे यांचा संग्रह म्हणजे संविधान होय. यापूर्वी आपण चर्चा केल्याप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने जावे हा नियम सामान्य नियम आहे आणि म्हणून त्याची नोंद संविधानात नसते. मात्र लोकशाही ज्या प्रौढ मताधिकाराच्या आधारावर निर्माण केली जाते ते प्रौढ मताधिकाराचे तत्व, त्याबाबतचा नियम मात्र संविधानात नोंदलेला असतो. राज्यकारभार विषयक मूलभूत नियम आणि कायदे यांचा संग्रह म्हणजे संविधान, अशी संविधानाची व्याख्या केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमक्या कोणत्या बाबी संविधानात नोंदलेल्या असतात? संविधानात शासन संस्थेची रचना, शासन संस्थेचे अधिकार आणि शासन संस्थेची कार्य यांची नोंद केलेली असते. शासन संस्थेचे घटक यांचे परस्परांतील संबंध कसे असतील याची नोंद देखील संविधानात केलेली असते. नागरिकांचे हक्क कोणते आहेत? नागरिकांचे हक्क जर कोणी हिरावून घेतले तर त्यावर काय उपाययोजना करता येतील याची दखल देखील संविधानाने घेतलेली असते. त्याच्या जोडीला नागरिकांची कर्तव्य संविधानात नोंदलेली असतात. शासनाने काय करावे अथवा करू नये याची नोंद देखील संविधान घेते. तसेच राज्यकारभाराची म्हणून काय उद्दिष्टे आहेत, ही उद्दिष्टे संविधानात नोंदलेली असतात. विद्यार्थी मित्रांनो, संविधान म्हणजे काय, दुसऱ्या शब्दात राज्यघटना म्हणजे काय, हा मुद्दा समजून घेतल्यानंतर आता आपण विचार करूया मुद्दा क्रमांक 3, संविधानातील परस्पर संबंधी असे 3 घटक. संविधान ही संकल्पना अधिकची समजून घेण्यासाठी संविधानातील परस्पर संबंधी असे 3 घटक समजून घेणे आवश्यक आहे. संविधान हा नियमांचा संच असतो. संविधान हा अधिकारांचा संच असतो. संविधान हा उद्दिष्टे आणि मूल्ये यांचाही संच असतो. त्यातला पहिला मुद्दा विचारात घेऊया, नियमांचा संच. संविधानात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांची रचना, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य यासंबंधीचे नियम नोंदलेले असतात. शासन संस्थेचा हा प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे आपले कामकाज चालवितो. कोणत्याही एका विभागाला दुसऱ्या विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही. अर्थात असे असले तरी कोणत्याही एका विभागाची मनमानी अथवा हुकुमशाही टाळण्यासाठी
त्या विभागाच्या कार्यावर इतर 2 विभागांचे नियंत्रण निर्माण करण्यात आलेले दिसते. उदाहरणार्थ अमेरिकेत अध्यक्ष हे कार्यकारी मंडळाचे घटक असतात आणि त्यांच्या कार्यावर, त्यांच्या राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कायदे मंडळाला देण्यात आलेला आहे. भारतात देखील प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांचेकडून चालविला जाणारा राज्यकारभार यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार भारताच्या कायदे मंडळाला म्हणजेच संसदेला देण्यात आलेला आहे. संविधान हा जसा नियमांचा संच असतो तसाच तो अधिकारांचा संच देखील असतो. संविधानात नागरिकांच्या अधिकारांची नोंद केलेली असते. उदाहरणार्थ भारतीय संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्कांची नोंद करण्यात आलेली आहे. केवळ अधिकारांची नोंद केलेली असते असे नव्हे, तर ते अधिकार जर कोणी हिरावून घेतले, दुसऱ्या शब्दात काढून घेतले, तर ते अधिकार परत कसे मिळविता येतील याबाबतची नोंद देखील संविधानात असते. थोडक्यात संविधानात नागरिकांच्या अधिकारांची नोंद असते, त्याच्या जोडीला त्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या रक्षणाची हमी देखील संविधानाने दिलेली असते. भारतीय नागरिक आपल्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्या विरोधात रीतसर न्यायालयाकडे दाद मागू शकतात. या देशातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये अशी दाद मागण्याचा अधिकार संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेला आहे. न्यायालय त्या प्रकरणाची शहानिशा करून नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्याचा आदेश देते. थोडक्यात संविधान अधिकारांचा संच असतो. त्यात नागरिकांचे अधिकार नोंदलेले असतात. त्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास ते कसे परत मिळविता येतील याचीही नोंद संविधानाने घेतलेली असते. अर्थात नागरिकांना दिलेले हे अधिकार अमर्याद असत नाहीत. संविधान योग्य त्या मर्यादा देखील नागरिकांच्या अधिकारावर टाकते. भारतीय संविधानात जसे नागरिकांचे अधिकार नोंदलेले आहेत, तसेच त्या अधिकारांवरील मर्यादांची देखील नोंद करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ नागरिक म्हणून आपल्याला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे असे असले तरी दुसऱ्याची बदनामी होईल, दुसऱ्याचा अवमान होईल असे भाषण आपल्याला करता येत नाही. ती मर्यादा संविधानानेच घालून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, संविधान हा जसा नियमांचा संच असतो, अधिकारांचा संच असतो, तसाच तो उद्दिष्टे आणि मूल्य यांचाही संच असतो. प्रत्येक संविधानाने स्वतःची म्हणून काही उद्दिष्टे निश्चित केलेली असतात. प्रत्येक संविधानाने आपल्या समाज समूहासाठी काही मूल्य निश्चित केलेली असतात. उदाहरणार्थ भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये याबाबतची उद्दिष्टे आणि मूल्ये यांची नोंद करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य भारतीय संविधानाने स्वीकारलेली आहेत. त्याच्या जोडीला समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही शासन पद्धतीची स्थापना ही उद्दिष्टे भारतीय समाजासमोर ठेवण्यात आलेली आहेत. अमेरिकन संविधानाने देखील स्वतःची म्हणून काही उद्दिष्टे घोषित केलेली आहेत. समाजात न्याय निर्माण करणे, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था स्थापन करणे, परकीय आक्रमणापासून त्या देशातील नागरिकांचे संरक्षण करणे, सार्वत्रिक लोककल्याणाची भूमिका पार पाडणे आणि शिवाय
आम्ही आणि आमचे वंशज यांच्यासाठी स्वातंत्र्याची जपणूक करणे अशी काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. थोडक्यात अमेरिकन नागरिक कोणत्याही कारणाने स्वतःचे स्वातंत्र्य गमावणार नाही याची दखल तेथील संविधानाने घेतलेली दिसते. अमेरिकन नागरिकांचे स्वातंत्र्य कोणत्याही कारणाने धोक्यात येऊ नये असे उद्दिष्ट तेथील संविधानाने समोर ठेवलेले दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विचारात घेऊया मुद्दा क्रमांक 4, संविधानाचे स्वरूप. स्वरूपानुसार संविधानाचे 2 प्रकार पडतात, लिखित संविधान आणि अलिखित संविधान. लिखित संविधान म्हणजे काय? एका विशिष्ट काळात विशिष्ट वेळी एकत्र येऊन विचारपूर्वक आणि अभ्यासाअंती जे संविधान तयार केले जाते, शिवाय दस्तऐवजाच्या स्वरूपात जे उपलब्ध असते त्या संविधानाला लिखित संविधान असे म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकन संविधान, भारतीय संविधान इत्यादी. आज जगात बहुतांश देशातील संविधान हे लिखित संविधान आहे. सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटाच्या मार्फत चर्चेअंती आणि अभ्यासाअंती असे संविधान निर्माण केले जाते. अमेरिकन संविधान आणि भारतीय संविधान ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. पुढचा मुद्दा आहे अलिखित संविधान. ज्या देशातील संविधान रूढी, संकेत, पायंडे यावर आधारलेले असते त्या देशातील संविधानाला अलिखित संविधान असे म्हणतात. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड. इंग्लंड या देशाचे संविधान अलिखित संविधान आहे. अर्थात असे असले तरी त्या देशातील काही भाग लिखित स्वरूपात उपलब्ध असतो, तर काही भाग हा रूढी, संकेत आणि पायंडे यावर आधारलेला असतो. इंग्लंडमध्ये प्रधानमंत्र्याची नेमणूक ही राजा किंवा राणी यांचेकडून केली जाते. ही नेमणूक तेथील संकेतानुसार केली जाते. त्याबाबत संविधानामध्ये कुठलीही नोंद नाही. अर्थात राजा किंवा राणी अशी प्रधानमंत्र्याची नेमणूक स्वतःच्या मनमर्जीने करत नाहीत, तर तेथील कनिष्ठ सभागृहात ज्या कोणत्या राजकीय पक्षाला निवडणुकीत बहुमत प्राप्त झाले असेल त्या पक्षाच्या नेत्यालाच प्रधानमंत्री म्हणून नेमण्याचा संकेत इंग्लंडमध्ये पाळला जातो. विद्यार्थी मित्रांनो, संविधानाचे स्वरूपानुसार पडणारे 2 प्रकार, लिखित संविधान आणि अलिखित संविधान, या 2 मुद्द्यांची चर्चा आपण केलेली आहे. आपण आज प्रामुख्याने 4 मुद्दे विचारात घेतले. मुद्दा क्रमांक 1, संविधानिक शासन म्हणजे काय. मुद्दा क्रमांक 2, संविधान, दुसऱ्या शब्दात राज्यघटना म्हणजे काय. मुद्दा क्रमांक 3, संविधानातील परस्पर संबंधी घटक. संविधान नियमांचा संच असतो, संविधान अधिकारांचा संच असतो, संविधान उद्दिष्टे आणि मूल्य यांचाही संच असतो. आणि मुद्दा क्रमांक 4, संविधानाचे स्वरूप, स्वरूपानुसार पडणारे 2 प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि म्हणून लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.